म्हणता येईल की 70% झालं, फक्त 30% राहिले. नमस्कार, कशा आहात? मजेत ना? मी आशा करते तुम्ही सगळे मस्त मजेत असतील. तर चला, आम्ही ना महालक्ष्मीचं एक सामान काढू लागले. कुठे महालक्ष्मी म्हणतात, कुठे गौरी गणपती म्हणतात. गौरीच्या ह्या सणाला आमच्याकडे जास्ती करून महालक्ष्मी म्हणतात, त्याच्यामुळे माझ्याकडे जास्ती करून महालक्ष्मी हा शब्द येतो. तर चला, त्याची सगळी तयारी चालली आहे. आणि ना मुखोटे वगैरे आम्ही काढून घेतलेत, कारण मुखोटे पूजनसाठी आधी ठेवायचे असतात ना, म्हणून मग आधी इथे पूजनसाठी मुखोटे काढून ठेवले. मस्त रांगोळी पण घालून घेतली मी त्याच्या साईडनं. आणि अशा प्रकारे ही एक तयारी झाली. त्यानंतर आता आरतीचं एक ताट रेडी करून ठेवतो, म्हणजे आता लक्ष्मी ज्यावेळेस आत घ्यायच्या त्यावेळेस घाई होणार नाही. किती सुंदर मनी प्लांट आला आहे, हे दीदीचा कारनामा आहे. आणि ना असं म्हणजे काय गुच्छ टाईप झालं आहे माझं, असं एकच वेळ जाते, असं येत नाही तिचं. बघा ना, इथेच सगळे रूट्स इथेच फुटत आहेत आणि किती सुंदर झालं. याला पण एक, हे बघा, याला पण रूट्स आले, ते एकच पान ठेवले त्याला पण. आणि इकडे हा पण छान झालाय. दिदाला खूप नाते चाललंय. फोटो गेलं कस काय काय झालं काय माहिती. मग ते सगळे खालच्या मुळ्या होत्या ना, ते खराब झाले त्याच्या, मग ते टाकूनच दिलं. मग आता म्हणलं ते मॅडमकडे आहे. आपल्या ह्या झाडाला फुलंच आहे ना की नाही? कोणत्या? ते बाहेरचं ते येल्लो. हो, येईन आता. का बरं? किती वर्ष झाले त्यांचं आलं का बरं? काय माहिती, नाही विचारलं का कोण. हा, विचारते यांना, मला नाही माहिती. होय, त्यांनी अजून एक आणलं होतं त्या दिवशी, तिकडच्या घरी दिलं होतं लावायला, पण त्यांनी नाही लावलं. त्या म्हणलं रस्त्यावरले जनावर आणि निगा राखावी लागेल, मग त्यांनी लवळं दिलं वाटतं. ते म्हणजे आपल्या झाडाला फुल नव्हतं एक मेन, म्हणजे फुल ज्या झाडाला असं ना तेच फुल झाड घ्यावं लागतं. किती वर्ष झालं? 2-3 वर्ष झाले की त्याला लावून. आणि आता केवढं झालं. काय नाव आहे त्याचं? सोनचाफा. सोनचाफा, हा. त्याचा एक वास घ्यायचा आहे त्या फुलाचा, पण ते फुलच येणे किती वर्ष वेट करायला लागले. चला, आणि ना याची तयारी झाली तर आम्हाला हे सगळं आवरून ठेवलं, कारण नंतर परत घाई नको म्हणून. इथे छत द्यायचं आहे, पण ते भाऊजी नाही आहेत, त्याचं सगळं सामान आमचं वरती असतं, ते काढून द्यायला त्यांच्याशिवाय होणार नाही. त्याच्यामुळं आम्ही सध्या जराशी शांत आहेत. होय ना? हा ना, एक एक काम झालं म्हणजे बरं वाटतं पटकन आवरल्यावर. वरचं रूम मधलं. चला की मग जाऊया ना. हा हा, चला मग, माझी बॅग पण जाईल वरती. रूम मध्ये काही सामान आहे ते आणतं. नमस्कार म्हणजे कशा आहात? मजेत ना? मी आशा करते तुम्ही सगळे मस्त मजेत असतील. तर चला, नवीन व्हिडिओ स्टार्ट केलाय. लक्ष्मी आव्हाने आज, तर थोड्याच वेळात लक्ष्मी आतमध्ये घेऊया. हा, तर चला आता वरती जातो. वरती रूम मध्ये काय काय लक्ष्मीचं सामान आहे ते काढून आणतो. बॅग, बापरे, उचला ना, तरी शिवायची बॅग खालीच ठेवली. हा ना, काय नाही त्यात काय. कुठे ठेवले आपण सामान? काच कळ ना. आता स्टोरला तर आणू का? नाही ना पुरणार, क्ले खाली आहे. बॉक्स कशाच आहे बरं? हा, आणि मग ते खोक्यात गठोड्यात काय ते ही कपडे. हो का? मी मग ह्याच्यात पडदे आहेत का? ते सगळेच आहेत, आपण जेवढं लावतो ना ते, नाही का तेवढं पण करतो. अरे इथं पण नाही हो काही. काय वाटतंय? नाही वाटत काही. आपण गेल्या वर्षी काढलं नाही त्याने काय नाहीये. एवढंच आहे मग. झाड त्यात दोन, एकच कस काय आलं? 2 असतील झाड त्याच्यात. नाही ना, एकच गोल आहे. आहे का? मग एक प्रियंकाकडे दिल झालं. एकच आहे की? नाही हो, तिथंच असेल, खालीवर बघावं लागेल. एकच आहे.
मागूनच खुर्ची ती गुंतली कशात. इथं काही जास्त सामान नसतं माझं, थोडं फारच. चला बॅग जागेवर ठेवली, कपडे काही वर काही आत ठेवलेत आणि संध्याकाळी लक्ष आत घेतो. त्यावेळेस ही साडी आणली आहे मी घालायला, ही साडी. चला साडी तशी जुनीच आहे. चलो जातो खाली. आता सगळी आमची जी तयारी होती ती सगळी झाली, पण आता भाऊ झाल्याशिवाय आम्हाला काही करताच येईना. थोडंसं आता थांबतो. काय ते काय शिवाय बांबू बांबू कोणी दिले पैसे? शंभूकडे पैसे कुठे तो? काय ते काही कसं खाताय रे? एवढं सगळं खायला आहे ना घरात. नाही आवडत का? कसं आवडल? ती कप केक आहे खाली, परत बालुशाही आहे, सोनपापडी आहे. होय होय ना, हुशार आहे हुशार. चला एक एक खाली घेऊ लागा मला यातलं सामान. चला कोण काय घेते? थांब, इतकं छोटं नाही घ्यायचं शंभू. चल ते झाड एकानं घ्यायचं आणि हे एकानं घ्यायचं. चला दोन दोन झाडं घ्यायचे आणि ते राहिलेलं तेवढं मी आणल. शिवाय आणखी एक झाड घ्यायचं हातात. चला तुम्हाला काम आधी खावा. ते नकोय बाबा, फुटलं तर आजी मला खाऊ. त्यात भांडे ते मी आणते. ते दोन झाडं आणायचे न्यायचे खाली. थांबा आधी बसा, ते खावा आणि मग घ्या खाली. हा ते तिथलं एक राहिले बांधायचं बाहेर ना. हा भाऊजींची खूप वाट बघितली, पण शेवटी मग पप्पांनीच आम्हाला हे सगळं छत उभा करून दिलं. कारण ना ते खूप उंच आहे. खुर्ची घेतली तरी पण आमचा हात पुरत नाही आणि ते वरती चढून असं म्हणजे पॅक करायचं असतं. त्याच्यामुळे पप्पांनी आम्हाला स्टँड पण उभा करून दिलं आणि जे आमचा हा छताचा पडदा आहे ते पण सगळं पॅक करून दिलं. म्हणजे तो पण बांधायचा असतं, ते पण सगळं त्यांनी करून दिलं. आणि ना आमचं जो छत आहे त्याची हाईट कमी आहे आणि जो स्टँड आहे तो जास्ती मोठा आहे. त्याच्यामुळे खालून जरासं गॅप राहतोय. मग त्याला ना आम्ही दरवर्षी आता खालनं दुसरे कपडे बांधतोय. म्हणजे एक ते फेटा वगैरे नसतो का, तो सगळ्यांना पॅक करून घेतोय. छत रेडीमेड घेतलं त्याच्यामुळे हा असा जरा प्रॉब्लेम झाला. जर आम्ही बनवून घेतलं असतं तर नसता प्रॉब्लेम झाला. पण साड्या घालून रेडी आहेत आणि चला हॅपी बर्थडे. बर्थडे कर आणि हिचा ड्रेस. चला 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 फटाफट आवरून आलो. एक 10 मिनिटात होय. सगळे एकाकडे एक सुंदर दिसायला लागलेत आणि आता लक्ष्मणात गेलोत. 5:45 वाजलेत. 8पर्यंतचा मुहूर्त आहे. तर चलो अर्धी तयारी झाली आहे, अर्धी नंतर करू. मग प्रिन्सेस आता काय हाईटला माझी एवढी झाली प्रिन्सेस. पुढच्या वर्षी प्रिन्सेस वर जाते.
बसा मग सगळेजण चहा पिऊन जा. आणि हे लक्ष्मणचे दागिने वेगवेगळे ठेवा दीदी सेट. हे घेतलं ना तू तिकडं. आणि ना हे लक्ष्मणचे दागिने दोघींचे पण एकत्र ठेवलेले. तर आधी हा सेट आम्ही घालायचं ठरवलं, पण नंतर दीदीनं म्हटली की आपण मोत्यांचे दागिने घालू. मग कल्पना ताई प्रियांका ताईकडे सेम सेम दागिने होते सगळे मोत्याचे, त्याच्यामुळे दोघींचे आम्ही सेट बनवून ते गळ्यात घातले लक्ष्मणच्या. ते तुम्हाला कदाचित उद्याच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटतील. आजच घातले होते पण ना ते दाखवायचं राहिलं शेवटी. लांबून बघतोय तुमचं नाही झालं आणखी तयारी. लक्ष्मण आमच्याकडे भाजी भाकरीचा नैवेद्य असतो. शेपूची भाजी भाकरी नैवेद्य दाखवून झालंय. आता मुखवटे घालून घेतो. पुढचे बऱ्यापैकी आवरून झालंय. हा आणू का एक एक आणू का मग. अजून काय बघू दे मला. पाणी आपण नाही की नंतर हा बोला ना. टेकन द्यावं लागतंय ना दोन्हीला पण. हा आधी आम्ही जे नेहमीची ज्वेलरी होती ती घातली. परत आता ठरवलं की मोत्यांची ज्वेलरी घालायची. प्रियांका ताई कल्पना ताईकडे सेम होतं. मग इकडे तर घातली. तर प्रियांका ताईची आता सकाळी घालू कारण ते तिकडच्या घरी. तर चला हा बोल. हुडक हुडक काय करू गणपतीचं सांग. हा काय दीदीचं नाव माहिती आहे का. काय केलंय का. ठेवायला गेले ना. अगं पण तू पुढे जा आणि मला सांग. बेबी असं करायचं नाही ना. चला मम्मी सर म्हणता येईल की 70% झाले. फक्त 30% राहिले. आता तिथे ना धान्यांचा राशी आहे. त्यानंतर त्यांच्या दोघींसमोर ओटी ठेवायची आहे. आणि ह्यावेळेस असं सुटसुटीत वाटतंय लक्ष्मण खाली असल्यामुळे. किती पसारा करा त्यांचं घरच तयार झाले. हो ना मस्त दिसायला. चला घ्यायचं जेवायला. याच्यानंतर आम्ही जेवण केलं आणि त्यानंतर दीदीचा बर्थडे सेलिब्रेट केला. आणि अशा प्रकारे आजचा दिवस महालक्ष्म्यांचा पहिला दिवस पार पडला. कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा. नवीन असेल तर सबस्क्राईब करा. हे काही
क्षणचित्र आहेत जे की फार छान मुवमेंट होत्या, ते सगळे तुमच्यासोबत पिक्चर शेअर केलेत. तर नक्की व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब पण करून जावा. भेटूया उद्याच्या छानशा व्हिडिओसोबत. उद्याचा व्हिडिओ पण खूप इंटरेस्टिंग असणार आहे, बघायला विसरू नका. तर आजच्यासाठी बाय बाय एव्हरीवन. सगळ्यांनी मस्त राहा, खा प्या, एन्जॉय करा. बाय बाय.